मंडळींनो, आज सकाळी उठलंय, दात पाजळी देवगड कणकवली करीत गॅलरीत येऊन उभ्या राहलंय. तर मंडळींनो, खळ्यात आमच्या परताक जागा नाही होती. मंडळींनो, एवढे गाडी आहे ना, बघून एखाद्या वाटतात की बाबा रे, ह्यांच्याकडे किती पैसो आणि किती नाही. जवळजवळ 8-9 गाडी दारात लागलेले होते. आणि मंडळींनो, आताच ना आमच्याकडे गोमूचे नाच येतात तो, आणि त्या बिचाऱ्यांना नाचक जागाच पुरत नाही खळ्यात. तर मंडळींनो, ह्या गोमूच्या नाचात ना एकतरी असं कोणतरी असता जो की राक्षस असता, आणि तो घरातल्या सगळ्या लहान पोरग्यांका निसतो भिवचा काम करता. तर ह्यो होतो ह्या गोमूच्या नाचातलो राक्षस. तर म्हणजे मस्त आहे की पोरग्यांनी खेळ केल्याने, आईन त्यांना पैसे दिल्याने म्हणजे असोच दिवस संपवून संध्याकाळी जरा काजी कापूक बसलाय. कारण म्हणजे झाला उद्या मुंबईत जाऊचा. जवळजवळ म्हणजे 15 दिवस झाले परीक्षा संपन, रोज म्हणते आज जातले उद्या जातले, पण म्हणजे पाय नाही हो निघत किती ठरवला तरी. तर आज काजीची भाजी करूची होती. आईक मस्त आहे की सगळ्यात चिरून वगैरे दिलंय. काजीचे घर पण साफ करून दिले. तसे तर म्हणजे ना आम्ही डीक ना कपड्यान फुसान बाजूक करतो, पण आता सो वेळ कमी होतो म्हणून डायरेक्ट त्याच्यात गरम पाणी टाकून उकडवून त्यांची साला काढून घेतलेला. तर आईन मस्त आहे की ह्याकडे घावणे केलेले, आणि आज जेवण पण भारी होता. भात, त्याच्यानंतर डाळ, घावणे आणि काजीची भाजी. तर म्हणजे गरम गरम एक घावणं खाऊ घेतलं, आणि गरम गरम वाफाळलेलो घावणं ना काय चवीक लागतं म्हणजे. त्याच्या मागण्या चायची गरज नाही आणि सांबाराची गरज नाही. तर मस्त आहे की तापण खाले नाही नगडी काजीच्या भाजी फोडणी घातल्या. आणि म्हणजे आता थोड्या वेळात जेवणारच होत. तेवढ्यात कहाणी में ट्विस्ट आ गया म्हणजे आमचं बोको घेऊन येलो चायनीज. तर म्हणजे ना आईन केलेली भाजी आणि घावणे जरा बाजूक राहले, कारण ह्या हकडचं फुकट गावलेलं ना, आणि फुकट गावला की त्याची चव म्हणजे शब्दात सांगता येत नाही, तर गोडच लागता. तर मस्त आहे की ताटात वतून घेतल्या मंडळींनो, आणि एकट्या 9 असाइनमेंट लिहिलेले त्याच्यामुळे खाताना पण एकटाच खातलाय. पण मंडळींनो, चिडू एवढा निर्दयी नाही हो, सगळ्यांका वाईच वाटल्या. आणि मस्त आहे की चायनीज आणि सूप खाऊन घेतल्यान, आणि मंडळींनो झाला दिवस संपलो.